श्री स्वामी समर्थ मंडळी, आपण क्षणिक सुखासाठी आयुष्यभर झटत असतो. त्या सुखाच्या मागे पळत असतो. ते सुख मला मिळावं म्हणून काय काय वाटेल ते करत असतो. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही या क्षणिक सुखाच्या मागे पळत जाता ना, त्यावेळेला ते सुख तुमच्यापासनं आणखीन लांब पळत जातं. तुम्ही त्याच्या मागे जात जाता आणि ते सुख तुमच्यापासनं आणखीन पुढे, आणखीन बरंच लांब पळत जातं. त्यामुळे विचार करा, सुखाच्या मागे धावायचंय की सुख सोबत घेऊन आयुष्यात पुढे चालायचंय. जर असं करायचं असेल तर सुखाच्या मागे धावणं सगळ्यात आधी थांबवा. सुखदुःखाचं चक्र कोणाला चुकलाय, त्याच्यामुळे प्रत्येकाला याच्यातून जायचंय. सुख येणार, डेफिनेटली येणार, पण ते येत असताना ज्या गोष्टी घेऊन येणार आहे, म्हणजेच सुरुवातीला काही अडचणी असतील, त्या प्रॉब्लेम्स असतील, ते दूर करूनच सुख येणार आहे. त्याच्यामुळे त्याची तयारी ठेवा. नक्की सुख तुमचं होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या मागे लागू नका. पटतंय ना? काय